नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी सूर्यवंशी आणि आज आपण पाहणार आहोत की तुम्ही जर 9वीतून 10वी मध्ये जात असाल तर नेमकं राज्यशास्त्राचा सिलेबस काय आहे आणि राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला यावर्षी काय काय शिकायचं आहे. सो लेट अस स्टार्ट. याआधी ऑलरेडी आपण इतिहास आणि भूगोल याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे आणि आय होप की तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील. इन केस तुमच्याकडून ते व्हिडिओज मिस झाले असतील तर लवकर चेकआउट करा, कारण बऱ्याच जणांनी ऑलरेडी 10वीचा अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे. बऱ्याच जणांनी क्लासेस वगैरे लावलेले आहेत. सो तुम्ही मागे पडायला नाही पाहिजे आणि त्यामुळे आज आपण सुरुवात करणार आहोत ते म्हणजे राज्यशास्त्राच्या सिलेबसला. राज्यशास्त्र म्हणजे नेमकं काय याची सुरुवात आपण 9वी पासून केलेली होती. त्याच्या आधी आपण नागरिकशास्त्र वगैरे पाहिलं होतं. म्हणजे ऍज अ भारतीय नागरिक आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत किंवा आपले काय हक्क आहेत हे सगळं आपण पाहिलं होतं. मग सिमिलरली त्याच पद्धतीने आता आपल्याला हे पाहायचं आहे की संविधानामध्ये हे सगळे प्रत्येक भारतीयासाठीचे जे काही हक्क आहेत किंवा इनफॅक्ट सरकार कसं असलं पाहिजे, सरकारसाठीचे काही नियम असतील, नागरिकांसाठीचे काही नियम असतील किंवा इतर प्रत्येकासाठी जे काही ज्या पद्धतीने आपला देश चालतो त्याची काही नियमावली असेल, ते सगळं काही संविधानामध्ये आहे. तर मग या संविधानाची ओळख आपण आतापर्यंत बऱ्याचदा करून घेतलेली आहे, पण त्याही पेक्षा आता थोडंसं खोलात जाऊन संविधानाची मूल्य वगैरे काय आहेत किंवा संविधानाची वाटचाल कशा पद्धतीने झाली होती. संविधानामध्ये अजून कोणत्या गोष्टी, अजून बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या आपण आतापर्यंत नाही शिकलेलो आहोत. मग त्याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे किंवा इव्हन मतदानाचा अधिकार जो आपण म्हणतो तो 18 वर्षासाठीचा आहे किंवा 18 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांसाठी आहे. इनफॅक्ट भारतीय नागरिकांसाठी आहे असं आता आपण म्हणतो. पण याच्या आधी हा अधिकार फक्त 21 वर्ष पूर्ण असलेल्या भारतीय नागरिकांसाठीच होता. मग तो 21 वरून 18 वरती का बरं आणण्यात आला? किंवा सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणजे काय? आता आपण बघतो की सत्ता आहे, केंद्रात वेगळी सत्ता आहे किंवा राज्यासाठी वेगळी सत्ता आहे. आय मीन महाराष्ट्रासाठी वेगळी सत्ता आहे. हेच जर आपण अजून खाली गेलो तर गाव पातळीवरती वेगळी सत्ता आहे. सो बेसिकली हे जे टप्पे पाडलेले आहेत त्याला आपण म्हणतो सत्तेचं विकेंद्रीकरण. हे का करणं गरजेचं होतं? म्हणजे फक्त केंद्रातच सत्ता ठेवली असती तरी चाललं असतं का? किंवा मग अशा पद्धतीने महाराष्ट्रासाठी वेगळी सत्ता का हवी आहे किंवा खरंच गरज आहे का? या सगळ्याची उत्तरं किंवा हे सगळं तुम्हाला या पाठामध्ये बघायला मिळणार आहे. त्यासोबतच संविधान असं म्हणतं की सगळ्यांसाठी किंवा इनफॅक्ट भारतातील प्रत्येक नागरिकासाठी न्याय्य वातावरण असलं पाहिजे किंवा सामाजिक विकास झाला पाहिजे किंवा समानता असली पाहिजे. सगळ्यांच्या मध्ये सगळ्यांना जास्त संधी आहेत, व्यवसायाच्या असतील किंवा इतर सगळ्या संधी आहेत त्या समान मिळाल्या पाहिजेत किंवा त्यासोबतच स्त्रिया असतील, अनुसूचित जाती जमाती आहेत किंवा इतर बरेचसे वंचित समाज आहेत, त्यांना आरक्षण दिलेलं आहे. तर हे का दिलं होतं? याच्या मागचं कारण काय आहे? तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पाठामध्ये बघायला मिळणार आहेत संविधानाची वाटचाल यामध्ये. त्याच्यामुळे सुरुवातीचाच हा पाठ खूप जास्त महत्वाचा आहे. बऱ्याचशा कॉन्सेप्ट तुमच्या याच्यामध्ये क्लिअर होतील, जेणेकरून पुढे तुम्हाला राज्यशास्त्र म्हणजे एक्झॅक्टली काय आहे किंवा पुढे काय शिकायचं आहे हे पण कळेल. बेसिकली तुम्ही आता एक 15-16 वर्षांचे असाल आणि पुढच्या 1-2 वर्षात तुम्हाला 2 वर्षात म्हणजे बेसिकली तुम्हाला मिळणार आहे मतदानाचा अधिकार. तर त्याच्या आधी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की हा अधिकार कशासाठी आहे, कसा वापरायचा आहे हा अधिकार किंवा जेव्हा आपण म्हणतो की निवडणुका होतात तर त्या एक्झॅक्टली कशा होतात किंवा निवडणुका का गरजेच्या आहेत, न्याय्य पद्धतीमध्ये होणं का गरजेचं आहे, मुक्त वातावरणामध्ये होणं का गरजेचं आहे किंवा निवडणूक प्रक्रिया कोण घेतं, सुरुवात कोण करतं किंवा कशा पद्धतीने कोणते कोणते टप्पे आहेत किंवा कसं कळतं की हा व्यक्ती मतदान करू शकतो किंवा आपण म्हणतो की मतदानाची एक यादी असते त्यामध्ये आपलं नाव आहे की नाही हे चेक करायचं असतं, हे कसं कळतं? हे सगळं तुम्हाला निवडणूक प्रक्रिया या पाठामध्ये बघायला मिळणार आहे. आणि तुम्हाला जर माहिती नसेल तर निवडणूक प्रक्रिया कशा असाव्यात किंवा निवडणूक प्रक्रियांबद्दल एक कलम आहे पूर्ण संविधानामध्ये आणि त्यामध्ये ही सगळी माहिती आहे की रचना कशी असावी निवडणूक आयोगाची किंवा प्रोसेस कशी असावी पूर्ण हे सगळं त्याच्यामध्ये आहे. सो त्याबद्दलही तुम्हाला याच्यामध्ये इन्फॉर्मेशन मिळणार आहे. त्यासोबतच आता हे सगळं जर व्यवस्थित सांभाळायचं असेल तर मग त्यासाठी जे विभागणी केली गेलेली आहे कामांची किंवा निवडणूक आयुक्त असतील त्यांच्या हाताखाली काही लोक असतील तर ती कोण आहेत किंवा निवडणूक आयुक्त कसा निवडला जातो किंवा सगळ्यात पहिला तुम्हाला असं क्वेश्चन पडतो का किंवा असं काही क्युरिओसिटी आहे का की सगळ्यात पहिल्यांदा कोणी मत दिलं असेल वगैरे किंवा आधी मतपेट्या वगैरे होत्या, आता ईव्हीएम मशीन्स आहेत, तर यांच्यामध्ये काय फरक आहे किंवा ही जी वाटचाल आहे ती कशी झाली, तर या सगळ्याची उत्तरं तुम्हाला या पाठामध्ये मिळणार आहेत. त्याच्यानंतर पुढचा पाठ आहे अतिशय इंटरेस्टिंग, तो म्हणजे असा की राजकीय पक्ष. म्हणजे तुम्ही ना आतापर्यंत ऐकलं असेल की कमळ आहे किंवा मशाल आहे, धनुष्यबाण आहे. तर असे जे चिन्ह आहेत, राजकीय चिन्ह जी आहेत, त्या चिन्हावरून त्या पक्षाची ओळख ठरते. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की भाजप तेव्हा पटकन आपल्या डोळ्यासमोर कमळ येतं किंवा आपण जेव्हा शिवसेना म्हणतो, अर्थात आता 2 शिवसेना आहेत. पण आपण जेव्हा शिवसेना म्हणतो तेव्हा धनुष्यबाण येतं आपल्या डोळ्यासमोर किंवा आपल्या डोळ्यासमोर मशाल येते
किंवा जेव्हा आपण राष्ट्रवादी म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर घड्याळाचं चिन्ह येतं. अगेन त्याच्यामध्ये पण आता गट पडलेले आहेत. पण बेसिकली या सगळ्या पक्षांचे नाव आणि पक्षांचं एक चिन्ह यांचं एक कनेक्शन आहे आणि ते नाव घेतल्याबरोबर ते चिन्ह आपल्याला आठवतं. म्हणजे ते चिन्ह त्या पक्षाला रिप्रेझेंट करतं. पण काय गरज होती चिन्हांची किंवा कशासाठी ही चिन्ह हवी होती? म्हणजे हा ना, म्हणजे आता पक्षाचं नाव आहे तर चिन्हाची कशाला गरज होती? तर हे सगळं तुम्हाला या पाठामध्ये कळणार आहे. इव्हन तुम्ही हे पण बघितलं असेल की मनसे असेल किंवा शिवसेना असेल, हे जे पक्ष आहेत तर हे पक्ष तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात. तुम्हाला पूर्ण साऊथच्या सगळ्या देशांमध्ये किंवा नॉर्थच्या सगळ्या देशांमध्ये हे पक्ष नाही बघायला मिळणार. पण हे जर तुम्ही भाजप घेतलं किंवा तुम्ही काँग्रेस घेतलं तर ते तुम्हाला सगळ्या पूर्ण भारतामधल्या बऱ्याचशा म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच स्टेट्समध्ये बघायला मिळतं. तर असं का बरं आहे? म्हणजे काही पक्ष पूर्ण देशामध्ये आहेत, काही पक्ष त्या प्रदेशापुरते आहेत. तर ही पण एक पक्षांची वर्गवारी केलेली काय म्हणूया आपण वर्गवारी नाही म्हणता येणार ह्याला, पण पक्षांना असं हे आहे की तुम्ही प्रादेशिक पक्ष आहात किंवा तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहात. पण हे कसं डिसाईड झालं म्हणजे कुठला पक्ष प्रादेशिक आहे, कुठला पक्ष राष्ट्रीय आहे, हे कसं ठरवलं जातं? तर ह्याचे पण खूप सारे निष्कर्ष आहेत आणि त्याच्या आधारे ठरवलं जातं की एखादा पक्ष प्रादेशिक पक्ष आहे की एखादा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे. म्हणजेच एखादा पक्ष पूर्ण देशामध्ये सगळ्या ठिकाणी निवडणुका लढवू शकतो की फक्त त्या प्रदेशापुरतं किंवा त्या भागापुरतच निवडणुका लढवू शकतं, हे तुम्हाला या पाठामध्ये कळणार आहे. आणि त्यामुळे पूर्णच राजकीय पक्षांबद्दल सगळीच इन्फॉर्मेशन किंवा प्रत्येक पक्षाचा विचार काय आहे, प्रत्येक पक्ष स्थापन कधी झाला, हे सगळंच तुम्हाला या पाठामध्ये बघायला मिळेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे चळवळी. तुम्ही बघता की चळवळी होतात म्हणजे नेमकं काय होतं तर आंदोलन होतात. बरेचसे लोक एकत्र येतात. त्यांच्या मागण्या ज्या आहेत तर त्या समोर ठेवतात आणि सरकारने त्या मागण्या मान्य कराव्यात अशी त्यांची अपेक्षा असते. तर मग या चळवळी म्हणजे नेमकं काय? आंदोलन म्हणजे नेमकं काय? आणि या चळवळीचा अधिकार का बरं आहे आपल्याला? किंवा चळवळीमध्ये आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला निवडून वगैरे देतो, तर याच्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे दोघं पण समाजासाठीच काम करणार आहेत. मग याच्यामध्ये एक्झॅक्टली काय फरक आहे? तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पाठामध्ये बघायला मिळतील. इव्हन आतापर्यंत बऱ्याचशा चळवळी झालेल्या आहेत. मग कामगार चळवळ तुम्ही ऐकलं असेल, गिरणी कामगाराची चळवळ वगैरे किंवा ग्राहक चळवळ होते किंवा अशा बऱ्याचशा चळवळी होतात. आदिवासी चळवळ वगैरे आहे. तर म्हणजे एक्झॅक्टली या चळवळीमागचा हेतू काय होता किंवा कोण कोण याच्यामध्ये सहभागी होतं किंवा त्या चळवळींना न्याय मिळाला की नाही मिळाला किंवा चळवळी कोणत्या कारणांसाठी केल्या जाऊ शकतात, या सगळ्याची उत्तरं तुम्हाला या पाठामध्ये मिळणार आहेत. आणि त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा पाठ तो म्हणजे भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. म्हणजे आपण म्हणतो की आपली जी लोकशाही आहे म्हणजे आपल्या भारतातली जी लोकशाही आहे तर ती जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आहे. परंतु तरी सुद्धा ही लोकशाही भलेही आता आपण म्हणतो की यशस्वी झालेली आहे किंवा खूप चांगल्या पद्धतीने नागरिक जे आहेत तर ते याला प्रतिसाद देत आहेत किंवा नागरिक सहभाग घेत आहेत लोकशाहीमध्ये किंवा लोकशाही टिकवण्यामध्ये किंवा त्यांचा विश्वास आहे लोकशाहीवरती. पण तरी सुद्धा अजूनही आपल्या देशामध्ये लोकशाही समोर खूप सारी आव्हानं आहेत. तुम्ही बऱ्याचदा हे ऐकलं असेल की लोकशाहीचं गुन्हेगारीकरण होतंय किंवा राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतंय. म्हणजे काय तर लोक अशा कुठल्या तरी प्रतिनिधीला निवडून देत आहेत. इनफॅक्ट लोक निवडून देतात असं नाही आपण म्हणणार की सगळ्यात पहिल्यांदा तर पक्षच त्या उमेदवाराला उभं करतंय ज्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे आणि त्यामुळे लोक अगेन त्या गुन्हेगाराला निवडून देत आहेत आणि त्यामुळे त्या परिसरामध्ये एका गुन्हेगारी व्यक्तीला प्रतिनिधित्व दिलं जात आहे. मग त्याच्यामध्ये आपण कशी अपेक्षा ठेवू शकतो की तो व्यक्ती जो आहे तर तो निष्पक्ष काम करेल किंवा भ्रष्टाचार वगैरे करणार नाही किंवा न्यायाने काम करेल असं आपण अपेक्षाच नाही ठेवू शकत. आणि मग हे जे सगळं गुन्हेगारीकरण होत आहे तर या सगळ्या गोष्टींमध्ये याच्यामध्ये मांडलेलं आहे या पाठामध्ये. आणि फक्त एवढंच नाही तर तुम्ही ऐकलं असेल नक्षलवाद आहे किंवा आतंकवाद आहे तर या सगळ्या गोष्टी पण लोकशाही समोरचं आव्हान आहेत. कारण या सगळ्या गोष्टी जेव्हा वाढतात तेव्हा समाजामध्ये अस्थिरता निर्माण होते आणि त्यामुळे लोकांचा जो एक सरकारवरचा विश्वास आहे की सरकार आपल्याला सुरक्षित ठेवू शकतं किंवा आपल्यापर्यंत कुठलंही बाहेरचं संकट येणार नाही, हा जो एक विश्वास आहे तर त्याला धक्का पोहोचतो जेव्हा अशा प्रकारच्या काही घटना घडतात. आणि त्यामुळे मग लोकांचा सरकारवरती विश्वास जो आहे तर तो राहत नाही. आणि मेन तर हाच मुद्दा आहे ना की जर लोकांचा विश्वासच नाही राहिला सरकारवरती तर मग कसली लोकशाही, तर मग काय उपयोगाची आहे लोकशाही. आणि मग तोच विश्वास टिकून राहावा किंवा लोकांच्या मनामध्ये जे सरकार प्रती असणाऱ्या विश्वास आहे किंवा हे आहे की सरकार आपल्यासाठी आहे किंवा ज्या काही योजना येतील त्या आपल्यासाठी असणार आहे किंवा आपल्यासाठी काम करणारे प्रतिनिधी आपण निवडलेले आहेत हा विश्वास कायम राहावा. यासाठी या सगळ्या ही जी सगळी आव्हानं आहेत त्याला आपल्याला पार करायचं आहे. पण त्यांनी ती आव्हानं कुठली आहेत हे तर कळलं पाहिजे. सो त्यासाठीचा हा पाठ आहे आणि अगेन याच्यामध्ये तुम्हाला सोल्युशन पण मिळणार आहेच बऱ्याच अंशी की कशा पद्धतीने आपण या आव्हानांना पुढे जाऊ शकतो मागे टाकून. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पाठामध्ये बघायला मिळतील. तर बस 5 पाठांचाच हा सिलेबस आहे आणि तुम्हाला माहिती असेल की समाजशास्त्रामध्ये पण 2 पार्ट्स आहेत इतिहास आणि भूगोल 40-40 मार्कांचे आणि त्यातल्या त्यात पण इतिहासामध्ये तुम्हाला राज्यशास्त्र बघायला मिळणार आहे 28 मार्कांचा इतिहास
आणि त्यानंतर उरलेला 12 मार्कांचा तुम्हाला बघायला मिळतो राज्यशास्त्र. तर अशा पद्धतीने हा 12 मार्कांचाच पेपर आहे. जास्त काही अवघड सिलेबस नाहीये. चॅप्टर्स पण खूप लहान-लहान आहेत आणि जर तुम्हाला इन केस सुरुवात करायची असेल तर मी नोट्स पण अपलोड केलेले आहेत Telegramवरती. जर कोणी अजूनही Telegram चॅनल जॉइन केला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल. नक्की जॉइन करा. आणि त्यासोबतच तुम्हाला हवं असेल तर प्रिव्हियसली जे काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत राज्यशास्त्राचे तर ते चेकआउट करू शकता. आणि तुम्हाला जर ते व्हिडिओज आवडले तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की यावर्षी पण मी ती बॅच सुरू केली पाहिजे का. सो आय होप की तुम्हाला सिलेबस कळला असेल, एक ओव्हरव्ह्यू मिळाला असेल की एक्झॅक्टली पूर्ण वर्षभरामध्ये आपण काय शिकणार आहोत. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी इन द नेक्स्ट सेशन. बाय.